सर्वांना माझा नमस्कार. मी प्रज्ञा. आज तुमच्या सर्वांच्या रिक्वेस्टवरती डेली रुटीनचा व्हिडिओ घेऊन आले. आता यूट्यूबवरती कमेंट फारच कमी येतात, पण इंस्टा फेसबुकवरती सर्वांच्या रिक्वेस्ट होत्या तुम्ही पुढे येऊन तुमचं डेली रुटीन दाखवा. म्हणून तर आज मी माझं थोडंसं डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझं असं काही वेगळं रुटीन नाही, अगदी तुमच्यासारखंच रोजचंच रुटीन आहे. सकाळी मी 6 वाजता उठते, अंघोळ करून फ्रेश झाले. नंतर प्रणील दूध घेऊन आलेला. प्रणील म्हणजे माझा मोठा मुलगा. नंतर दूध तापायला ठेवलं. दूध उकळते तोपर्यंत इकडे मी आमच्या दोघांच्या पुरता चहा ठेवला. आता दोघं म्हणजे मी आणि माझे मिस्टर. मुलं तर काही चहा पितच नाहीत. चहा उकळल्यावर कपात चहा ओतून घेतला. तर हा चहा माझा 7 वाजता होतो. चहा पिण्याच्या आधी माझी देवपूजा होते. आता इथं माझं शूटिंग करायचं राहून गेलेलं. मेन म्हणजे शूटिंग करायचं असं काही मी ठरवलंच नव्हतं. चहाच्या आधी मी गरम पाणी आणि रात्रभर भिजवलेले 2 बदाम खाऊन घेते आणि नंतरच चहा पिते. चहा पण काही रोज पित नाही, कधी कॉफी, कधी ब्लॅक टी असं घेते. आज चहा बनवला आहे, चहा घेतला. तर 9 वाजता माझा नाश्ता होतो. तर आज मी नाश्त्यामध्ये शेवयांची खीर बनवली आहे. आता सर्वांना शेवयांची खीर खायची होती आणि नैवेद्यासाठी पण गोड पदार्थ म्हणून खीर बनवली आहे. आता नाश्ता घेण्याआधी देवाला नैवेद्य ठेवला आणि देवाला नमस्कार केला आणि नंतर जेवणासाठीची तयारी करणार आहे. तर जेवणामध्ये आज मी धपाटी बनवलेत. अगदी वेगळ्या प्रकारची वाटाणा घालून धपाटी बनवलेत. खूप छान बनतात. अगदी कुरकुरीत, पातळ, खमंग अशी धपाटी बनून तयार होतात. आता तुम्हाला धपाट्याची सविस्तर रेसिपी पाहायची असेल तर आपल्या चॅनलवर मी शॉर्टमध्ये रेसिपी अपलोड केली आहे, तुम्ही तिथे पाहू शकता. मला असं धपाट्याला बटर किंवा लोणी लावून खायला खूप आवडतं आणि सर्वांनी दही धपाटी खाल्ली. आता मी एवढं शूटिंग केलं आहे. तुम्हाला कसं वाटलं माझं रुटीन ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला माझं डेली रुटीन पाहायचं असेल तर तेही कमेंटमध्ये सांगा. कधीतरी मी माझं डेली रुटीन तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तोपर्यंत बाय.